गुड मॉर्निंग स्टूडेंट. आता आपण टेक्स्टबुक मधला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. एक्सरसाइज 18. द पीरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ बॉडी ऑफ मास m1 suspended from a light spring is t. When a body of mass m2 is tied to the first body and the system is made to oscillate, the period is 2t. Compare the masses m1 and m2. आता या ठिकाणी आपण सगळ्यात आधी त्याचे गिवन टर्म लिहूया. The period of oscillation of a body of mass m1. आता या ठिकाणी मास जे आहे ते m1 आहे आणि त्याचा जो टाइम पिरियड आहे जेव्हा मास m1 असेल ते किती आहे? अ लाइट स्प्रिंग इज t. तेव्हाचा त्याचा टाइम पिरियड जो आहे तो आहे t आहे. When a body of mass m2 is tied to the first body. आता या ठिकाणी आपण काय करतोय? हे मास m2 जे आहे is tied to the first body. तेव्हा त्याचा मास किती होणार ना? m2 plus m1 होणार. And the system is made to oscillate. आणि नंतर ती सिस्टीम ऑसिलेट होत आहे. The period is 2t. आणि तेव्हाचा त्याचा जो पिरियड आहे तो आहे 2t. कंपेअर द मासेस m1 and m2. आणि या ठिकाणी आपल्याला हे मासेस जे आहेत m1 आणि m2 याची कंपॅरिझन करायची आहे. म्हणजे आपल्याला त्याचा रेशो हा फाइंड आउट करायचा आहे. सर्वात आधी आपण त्याचा फॉर्म्युला लिहूया. फॉर्म्युला काय? t = 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ m डिवाइड बाय k. आता या ठिकाणी आपण हे टाइम पिरियड आणि मास याची जी व्हॅल्यू आहे या फॉर्म्युल्यामध्ये लिहूया. देन वी कॅन राइट दिस ॲज. आता या ठिकाणी टाइम पिरियड किती आहे? तो t आहे. t = 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ त्याचा मास किती आहे? ते आहे m1 डिवाइड बाय k ना. दिस इज इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आता बघा टाइम पिरियड आपण किती घेतोय? 2t = 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ त्याचा मास किती आहे? m2 plus m1 आहे डिवाइड बाय k. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता या ठिकाणी डिवाइडिंग 1/2. आता या ठिकाणी आपण 1/2 डिवाइड करूया. देन this t divided by 2t is equal to 2 pi square root of m1 divided by k divided by 2 pi square root of m2 plus m1 divided by k येणार. आता या ठिकाणी पुन्हा बघा t गेट कॅन्सल. 2 pi get cancel. Then therefore 1/2 is equal to हे काय येणार मग? स्क्वेअर रूट ऑफ m1 डिवाइड बाय k मल्टिप्लाय बाय. आता या ठिकाणी आपण हे मल्टिप्लाय करतो म्हणजे या ठिकाणी याचा रेसिप्रोकल आपल्याला घ्यावा लागणार. k डिवाइड बाय m2 प्लस m1 येणार. पुन्हा या ठिकाणी आता k गेट कॅन्सल. देन therefore this 1/2 is equal to square root of m1 divided by m2 plus m1. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. देन जर आपण या ठिकाणी पुन्हा स्क्वेअरिंग केले तर काय होणार आहे? therefore this 1/4 is equal to स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट पुन्हा कॅन्सल होणार. m1
डिवाइड बाय m2 प्लस m1. आता यामध्ये आपल्याला पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. देन दिस m2 प्लस m1 इज इक्वल टू काय येणार मग 4 m1 येणार. therefore this m2 is equal to 4 m1 minus m1 येणार. therefore this m2 is equal to 4 m1 minus m1, that means 3 m1 येणार. therefore this, आता आपल्याला या ठिकाणी रेशो काय घ्यायचा आहे, m1 डिवाइड बाय m2 घ्यायचा आहे. देन 1/3, आता याला आपण या साइडला आणू, इज इक्वल टू m1 डिवाइड बाय m2 येणार. that means here in this case this m1 divide by m2 is equal to 1/3 आणि हा आपला रिक्वायर्ड रेशो आहे. आता आपण टेक्स्टबुक मधील नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. एक्सरसाइज 19. The displacement of an oscillating particle is given by x is equal to a sin omega t plus b cos omega t, where a, b and omega are constant. Prove that the particle perform a linear SHM with amplitude a is equal to square root of a square plus b square. सर्वात आधी आपण या प्रॉब्लेमचे गिवन टर्म लिहूया. आता या ठिकाणी बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑसिलेटिंग पार्टिकल इज गिवन बाय, त्याचा डिस्प्लेसमेंट किती आहे, x इज इक्वल टू a sin ओमेगा t plus b cos omega t, where a, b and omega are constant. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, प्रूव्ह दॅट द पार्टिकल परफॉर्म अ लिनियर एसएचएम विथ एम्प्लिट्यूड. त्याचा एम्प्लिट्यूड जे आहे ते आपल्याला दाखवायचं आहे स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता सर्वात आधी युजिंग ट्रिग्नोमेट्री आपण एक फिगर काढूया. आता या ठिकाणी बघा, here in this case this one is angle theta. त्यानंतर त्याची ही जी साइड आहे ऍडजसेंट साइड A, त्याची अपोजिट साइड B आणि त्याचा हायपोटेन्यूस दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर येणार. दिस वन. आता फ्रॉम दिस डायग्राम, या डायग्राम वरून आपण वी कॅन राइट cos थीटा. आता cos थीटा इज इक्वल टू किती येणार, cos थीटा म्हणजे त्याची ऍडजसेंट साइड ती येणार a डिवाइड बाय त्याचा हायपोटेन्यूस दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर येणार. त्यानंतर या ठिकाणी आता sin थीटा. फ्रॉम दिस डायग्राम sin थीटा इज इक्वल टू काय येणार, त्याची अपोजिट साइड म्हणजे b डिवाइड बाय हायपोटेन्यूस दॅट मीन्स स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर येणार. आता इन दिस केस या ठिकाणी बघा, त्याचं जे डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑसिलेटिंग पार्टिकल इज, त्याचा डिस्प्लेसमेंट किती आहे, ते आहे x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस b cos ओमेगा t. आता मल्टीप्लाय
divide multiply and divide by square root of a square plus b square to the above equation. Then the above equation becomes x is equal to काय ना, x is equal to, आता आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करूया स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर a sin ओमेगा t डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर पुन्हा प्लस स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर या ठिकाणी मल्टिप्लाय बाय b cos ओमेगा t डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता यामध्ये तुम्ही स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर हे दोघं ठिकाणी कॉमन आहे. वी कॅन राइट दिस टू द आउटसाइड ऑफ द ब्रॅकेट. हे आपण ब्रॅकेटच्या बाहेर लिहूया स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. आता या ठिकाणी पुन्हा बघा a डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि इनटू sin ओमेगा t आहे प्लस ही टर्म आपण बाहेर लिहिली स्क्वेअर रूटच्या b स्क्वेअर रूट ऑफ b डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि हे cos ओमेगा t आहेच. पुन्हा आता या ठिकाणी बघा दिस a डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर त्याची व्हॅल्यू किती आहे cos थीटा आहे. आता या टर्म ऐवजी आपण cos थीटा लिहू शकतो आणि हे b डिवाइड बाय दिस टर्म या ऐवजी आपण sin थीटा लिहू शकतो. देन दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दिस वन इज cos थीटा इनटू sin ओमेगा t ही टर्म आहे प्लस पुन्हा याच्या ऐवजी b डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर दैट मीन sin थीटा इनटू cos ओमेगा t हा ही टर्म आहे. आता हा कसला फॉर्म्युला आहे दिस वन इज this is equal to, आता we can write the formula as sin a plus b is equal to sin a into cos b plus cos a into sin b. हा जो फॉर्म्युला आहे दिस वन हा कसला फॉर्म्युला आहे sin a plus b. then we can write this as, but this is equal to काय ना square root of a square plus b square into sin ओमेगा t plus theta है ना आणि ही टर्म this is equal to क्या है x is equal to this टर्म आहे. आता on comparing it with the general equation of SHM, आता हे जर आपण जे जनरल इक्वेशन ऑफ SHM तुम्हाला माहिती आहे, we know that this general equation of SHM काय आहे x is equal to a sin ओमेगा t plus
फाय. आता आपण या दोघांची जर कंपॅरिझन केली, देन दिस एम्प्लिट्यूड A is equal to काय येणार मग? A is equal to square root of A square plus B square, आणि हेच आपलं एम्प्लिट्यूड आहे. दिस टर्म is equal to this term. या ठिकाणी this amplitude A is equal to square root of A square plus B square. Exercise 20. Two parallel SHM represented by x1 is equal to 5 sin 4 pi t plus pi by 3 centimeter and x2 is equal to 3 sin 4 pi t plus pi by 4 centimeter are superposed on a particle. Determine the amplitude and epoch of the resultant SHM. सर्वात आधी आपण या प्रॉब्लेमचे गिव्हन टर्म लिहूया. यामध्ये तुम्हाला बघा x1 इज इक्वल टू दिले आहे 5 sin 4 pi t plus pi by 3 सेंटीमीटर, आणि x2 इज इक्वल टू दिलेले आहे 3 sin 4 pi t plus pi by 4 सेंटीमीटर. आणि तुम्हाला या ठिकाणी बघा आर सुपरपोज ऑन अ पार्टिकल, डिटरमाइन द एम्प्लिट्यूड अँड इपॉक ऑफ द रिझल्टंट SHM. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड. दॅट मीन्स आर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर इपॉक ऑफ द रिझल्टंट SHM. आता इपॉक म्हणजे काय आहे, तर रिझल्टंट इनिशियल फेज, दॅट मीन्स डेल्टा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता या ठिकाणी बघा तुम्हाला A1 त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 5 सेंटीमीटर. त्यानंतर या ठिकाणी A2 त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 3 सेंटीमीटर. त्यानंतर 5 या ठिकाणी 5 ची व्हॅल्यू किती आहे, पाय बाय 3 रॅड, आणि 5 त्याची व्हॅल्यू दिलेली आहे पाय बाय 4 रॅड. आता सर्वात आधी आपण त्याचे फॉर्म्युले लिहूया. आता यामध्ये बघा रिझल्टंट एम्प्लिट्यूड, त्याचा फॉर्म्युला काय येणार, R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 A2 cos phi1 मायनस phi2. हा झाला पहिला फॉर्म्युला. त्यानंतर आता रिझल्टंट इनिशियल फेज, दॅट मीन्स डेल्टा इज इक्वल टू tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये काय ना A1 sin phi1 प्लस A2 sin phi2 डिवाइड बाय A1 cos phi1 प्लस A2 cos phi2. आता सुरुवातीला आपण त्याचा रिझल्टंट एम्प्लिट्यूड हे फाइंड आउट करूया. देन R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, आता हा या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्याची किमती लिहूया. A1 त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 5,
त्याचा स्क्वेअर येणार प्लस a2 त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 3 त्याचा स्क्वेअर येणार प्लस 2 मल्टिप्लाय बाय a1 म्हणजे मल्टिप्लाय बाय 5 येणार पुन्हा a2 मल्टिप्लाय बाय a2 ची किंमत 3 आहे cos phi1 या ठिकाणी phi1 ची व्हॅल्यू किती आहे पाय बाय 3 आहे मायनस पुन्हा आता phi2 त्याची व्हॅल्यू दिलेली आहे पाय बाय 4 this is equal to square root of आता 5 चा स्क्वेअर 25 प्लस 3 चा स्क्वेअर 9 प्लस आता या ठिकाणी ही मल्टिप्लिकेशन करूया आपण 2 5 चा 10 10 मल्टिप्लाय बाय 3 30 झाले cos पुन्हा आता या ठिकाणी ही कॅल्क्युलेशन करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 पाय minus 3 pi divided by 3 4 जा 12 है ना this is equal to square root of आता या ठिकाणी 25 plus 9 ते झाले 34 plus 30 पुन्हा आता या ठिकाणी cos 4 pi minus 3 pi म्हणजे pi येणार pi divided by 12 is equal to square root of 34 plus 30 पुन्हा आता या ठिकाणी cos pi ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 180 डिवाइड बाय 12 आता आपण हा भाग देऊया या ठिकाणी बघा 12 1 जा 12 6 रिमेन त्यावर आपण हा 0 ठेवला ते 60 झाले 12 5 जा 60 येणार then this is equal to square root of 34 plus 30 cos 15 येणार आता या ठिकाणी ही जी cos 15 ची व्हॅल्यू आहे ही आपण लॉग टेबल मध्ये बघू शकतो this is equal to square root of आता या ठिकाणी बघा 34 plus 30 पुन्हा cos 15 त्याची व्हॅल्यू आहे मल्टिप्लाय बाय या ठिकाणी 0.9659 is equal to square root of आता हे 34 प्लस या ठिकाणी आपण ही मल्टिप्लिकेशन करूया आता हा 0 या ठिकाणी लिहायचा 3 9 जा 27 कॅरी 2 3 5 जा 15 प्लस 2 17 झाले ते पुन्हा कॅरी 1 3 6 जा 18 प्लस 1 19 पुन्हा कॅरी 1 3 9 जा 27 प्लस 1 28 झाले ते आता या ठिकाणी बघा पॉइंट हा 1 2 3 4 डिजिट नंतर हा पॉइंट येणार म्हणजे या ठिकाणी 28.9770 मग this is equal to square root of 34 प्लस आता या फिगरला आपण कसं लिहू शकतो 28.977 this is equal to पुन्हा आता या ठिकाणी 34 प्लस याला राउंड अप करूया या ठिकाणी लास्ट डिजिट जो आहे तो ग्रेटर दॅन 5 आहे त्यामुळे आपण आदल्या डिजिट मध्ये 1 ऍड करतो आणि शेवटचा जो डिजिट आहे तो ड्रॉप करतो या ठिकाणी ती व्हॅल्यू होणार 28.98 त्यानंतर आता याची एडिशन आपण करूया दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ
8 9 या ठिकाणी येणार पॉइंट 4 प्लस 8 12 झाले कॅरी 1 3 प्लस 2 5 प्लस 1 6 झाले. आता ही जी व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ 62.98 आपण ही लॉग टेबल मधील जे स्क्वेअर रूट हे सेक्शन आहे त्यामध्ये आपण ही व्हॅल्यू बघू शकतो. ती आहे इज इक्वल टू 7.936 आणि हीच आपली व्हॅल्यू आहे रिझल्टंट एम्प्लिट्यूड ची. दिस आर इज इक्वल टू 7.936 सेंटीमीटर. दिस वन इज द रिझल्टंट एम्प्लिट्यूड. आता आपण हे डेल्टा जे आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. रिझल्टंट इनिशियल फेज त्याचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्याच्या किमती लिहिल्या. डेल्टा इज इक्वल टू tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये a1 त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 5 मल्टिप्लाय बाय sin phi 1 pi by 3 प्लस a2 त्याची व्हॅल्यू आहे 3 sin phi 2 त्याची व्हॅल्यू आहे pi by 4 डिवाइड बाय a1 म्हणजे 5 येणार मल्टिप्लाय बाय cos phi 1 pi by 3 येणार प्लस a2 त्याची व्हॅल्यू आहे 3 cos phi 2 त्याची व्हॅल्यू आहे pi by 4. आता या ठिकाणी या ज्या व्हॅल्यूज आहेत sin pi by 3 sin pi by 4 cos pi by 3 cos pi by 4 या तुम्हाला लॉग टेबल मध्ये दिलेल्या आहेत. दिस इज इक्वल टू काय नाम tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये 5 मल्टिप्लाय बाय sin pi by 3 त्याची व्हॅल्यू दिलेली आहे स्क्वेअर रूट 3 डिवाइड बाय 2 प्लस 3 मल्टिप्लाय बाय sin pi by 4 त्याची व्हॅल्यू आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट 2 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय बाय पुन्हा आता cos pi by 3 त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 1 अपॉन 2 प्लस या ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय cos pi by 4 त्याची व्हॅल्यू आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट 2a. then this is equal to tan inverse ब्रॅकेट मध्ये 5 मल्टिप्लाय बाय पुन्हा आता या ठिकाणी या ज्या स्क्वेअर रूटच्या व्हॅल्यू जे आहेत त्या तुम्हाला लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूट या सेक्शन मध्ये त्या सर्व व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ही जी स्क्वेअर रूट 3 याची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1.732 डिवाइड बाय 2 आहे दस प्लस 3 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन स्क्वेअर रूट 2 त्याची व्हॅल्यू आहे 1.414 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय बाय आता 1 अपॉन 2 म्हणजे किती होतं ते 0.5 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन आता या ठिकाणी पुन्हा स्क्वेअर रूटची व्हॅल्यू आपण लिहिलेली आहे आधी 1.414 then is equal to tan inverse पुन्हा आता या ठिकाणी बघा हा जो भाग आहे आपण देऊया. पहिल्यांदा 1 ला 2 ने भाग जात नाही त्यामुळे आपण काय करतो इथं 0 लिहितो 0 पॉइंट हे 17 झाले 2 8 जा 16 1 रिमेन त्यावर 3 ठेवला 13 झाले 2 6 जा 12
पुन्हा त्या ठिकाणी 1 रिमेन, त्यावर 2 ठेवले ते 12 झाले. 2 6 जा 12. Then this is equal to काय मग 5 multiplied by या ठिकाणी 0.866 plus 3 multiplied by. पुन्हा आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपण लॉग टेबल यामधील रेसिप्रोकल या भागामध्ये आपण ती व्हॅल्यू बघू शकतो. ती व्हॅल्यू आहे 0.707 डिवाइड बाय. आता ही मल्टिप्लिकेशन करूया आपण. 5 5 जा 25. त्यानंतर पॉइंट हा 1 डिजिट नंतर येणार. दॅट मीन्स 2.5 झाले ते प्लस 3 मल्टिप्लाय बाय. पुन्हा ही जी व्हॅल्यू आहे रेसिप्रोकल त्याची व्हॅल्यू आपण आधी लिहिलेली आहे 0.707. then is equal to tan inverse. आता ही मल्टिप्लिकेशन करूया आपण. 5 6 जा 30 कॅरी 3 आले. 5 6 जा 30 प्लस 3 33 झाले. त्यानंतर कॅरी 3 5 8 जा 40 प्लस 3 43. आता या ठिकाणी पुन्हा पॉइंट हा 1 2 3 डिजिट नंतर येणार. दॅट मीन्स 4.330 प्लस. आता ही मल्टिप्लिकेशन करूया आपण. 3 7 जा 21 कॅरी 2 3 मल्टिप्लाय बाय 0 ते 0 आले. प्लस 2 कॅरीचे 2 आपण त्या ठिकाणी ऍड केले. त्यानंतर 3 7 जा 21. पुन्हा या ठिकाणी पॉइंट हा 1 2 3 डिजिट नंतर येणार. दॅट मीन्स 2.121 डिवाइड बाय 2.5 प्लस. आता पुन्हा ही मल्टिप्लिकेशन आपण आधीच केलेली आहे. ती आहे 2.121 इज इक्वल टू tan इनवर्स. आता या ठिकाणी ही एडिशन आपण करूया. 0 प्लस 1 1 3 प्लस 2 5 3 प्लस 1 4 पॉइंट येणार. त्यानंतर 4 प्लस 2 6 डिवाइड बाय. आता ही एडिशन आपण करूया. या ठिकाणी 1 2 5 प्लस 1 6 पॉइंट येणार. या ठिकाणी 2 प्लस 2 4. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण बाय युजिंग लॉग ने सॉल्व करूया. देन दिस इज इक्वल टू tan इनवर्स log 6.451 minus log 4.621 is equal to tan inverse. पुन्हा आता या ठिकाणी याची कॅरेक्टरिस्टिक काय येणार. पॉइंटच्या आधी नंबर ऑफ डिजिट 1 आहे. 1 minus 1 0 कॅरेक्टरिस्टिक येणार. आता आपल्याला लॉग बघायचा आहे 64 चा 51 मध्ये. तो आहे 8097 मायनस. पुन्हा याची कॅरेक्टरिस्टिक आता पॉइंटच्या आधी नंबर ऑफ डिजिट 1 आहे. 1 minus 1 0. आता आपल्याला लॉग बघायचा आहे 46 चा 21. तो आहे 6647. आता हे कॅल्क्युलेशन आपण करूया. 0.8097 मायनस
0.6647. आता 7 मायनस 7 0 आले, 9 मायनस 4 5, त्यानंतर आता या ठिकाणी 0 मायनस 6 होत नाही, त्यामुळे आपण 10 मायनस 6 करतो, ते येणार 4, बॉरो 1 घेतल्यामुळे 8 चे 7 झाले, 7 मायनस 6 1 पॉइंट येणार या ठिकाणी आणि 0. देन this is equal to tan inverse. आता आपल्याला या ठिकाणी याचा अँटीलॉग बघायचा आहे. अँटीलॉग ऑफ 0.1450. या ठिकाणी अँटीलॉग आपल्याला कसा बघायचा आहे, 14 चा 50 मध्ये. देन this is equal to tan inverse. आता आपण याचा अँटीलॉग बघूया. तो आहे 1396. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे 0 पॉइंट जेव्हा असतं त्यावेळेस आपण 1 डिजिट नंतर पॉइंट येतो. पुन्हा आता ही जी व्हॅल्यू आहे 1.396 आपल्याला नॅचरल टँजंट लॉग टेबल मधील नॅचरल टँजंट यामध्ये आपल्याला ही व्हॅल्यू बघता येईल आणि ती आहे 54 degree 23 minute. This one is the value of delta. ती डेल्टाची व्हॅल्यू आहे. That means resultant initial phase